काय नाव आपलं? कोणी मारहाण केली आपल्याला? मी हरिभाऊ शेळके, एक सामाजिक कार्यकर्ता आणि किसान सेना तालुका प्रमुख बीड. मी वारंवार गोरगरिबांची सेवा करत आहे आणि वांगी येथील खूप मोठा MRGS अंतर्गत आणि वित्त आयोगाचा मोठा भ्रष्टाचार होता. मी ते उकरून काढल्यामुळे गावातील माझी एक रोजगार सेवक आहे ज्ञानेश्वर हाडोळे म्हणून, त्याचा भाऊ पोलीसमध्ये संभाजीनगरला, त्याची धमकी देत होता मला खूप वेळेस. ह्याच्या आधी बी माझ्या अंगावर आला, पण मी त्याच्यातून माघार घेऊन मी निघून जायचो. पण आज मला तिथून बाजूलाच न जाऊन देतात आणि आज माझा ह्या गमजानी असा गमजा माझ्या गळ्यात उपरणं टाकलेलं होतं. नरड दाबून मारायचा प्रयत्न केला आणि खूप वांगीमध्ये भ्रष्टाचाराच्या विरोधात किंवा गोरगरिबांची मी कामं करीत असल्यामुळे ही दलाल सगळी जी गँग आहे माझ्या विरोधात कालपासून कट कारस्थान रचित होते आणि माझ्या आज मारण्याचा प्लॅन केला. पण सुदैवानं माझ्यावर श्री स्वामी निर्मळाताची कृपा असल्यामुळे आजूबाजूला माणसं होते आणि त्यांनी मला वाचवलं आणि त्याच्यामुळे मी आज जिवंत राहिलो आहे. नाही तर आज माझ्या परिवारावर खूप मोठं संकट आलेलं होतं. तर ते संकट एक गोरगरिबांच्या आशीर्वादाने माझ्यावर टळलं आहे. तरी जे ह्या कटामध्ये कालपासून जे कटामध्ये सहभागी झालेले आहेत यांच्यावर कारवाई व्हावी, त्याचे कॉल डिटेल सगळं काढून सगळ्यावर कारवाई ही माझी प्रशासनाला आणि बीडचे SP साहेब पवार साहेबाला यांना विनंती आहे. तुम्ही तक्रार केली होती का यांची भ्रष्टाचार विरोधात? ह्यांच्या विरोधात मी 4-5 वेळेस आंदोलनं केले, भीक मागो आंदोलनं केलेले आहेत गावात. 4-5 वेळेस ग्रामपंचायतच्या वेळेस पुढे मी हे केलेलं आहे, उपोषणं केलेले आहेत. आत्मदहनाचा कलेक्टर साहेबाला इशारा दिलेला आहे ह्या गोरगरिबांच्या अडीअडचणीमुळे. पर यांनी असेच न जुगारून, मी कोणत्या पक्षात नव्हतो, पहिलं पक्षात नसल्यामुळे माझी मी काय पुढे त्या कागदांना किंवा त्या ह्याला मी पुरत नसल्यामुळे माझे शिवसेना अनिलदादा जगताप यांनी माझ्या कार्याची दखल घेऊन मला तालुका प्रमुख केलं आणि तू गोरगरिबांची सेवा कर म्हणून मला सेवा करण्यास मुभा दिली होती. पण ही मुभा देत असताना ह्या गोरगरिबांच्या अडीअडचणी सोडत असल्यामुळे ह्या पुढाऱ्यांच्या, प्रस्तावित पुढाऱ्यांच्या पोटावर पाय पडायला लागल्यामुळे माझ्यावर जीव घेणे हल्ला केला. आज काय मागणी असेल आपल्या? आता एकच मागणी आहे माझ्या परिवाराला आणि माझ्या शिवसेनेच्या परिवाराला किंवा गोरगरिबांना याच्यातून न्याय द्यावा, एवढीच माझी मागणी आहे. आणि ह्या भ्रष्ट जे गावातील पुढारी आहेत यांच्यावर कारवाई व्हावी. इथून पुढे माझ्यावर जर काही हल्ला झाला तर गावातील जेवढे ह्या टॅबिंगमध्ये जेवढे निघतील ते सर्वस्व माझ्यावर जबाबदार राहतील. गावातील भ्रष्टाचाराच्या विरोधात माझे पती सतत बोलत राहते. तो एक त्यांचा छंद आहे. ते जे करतात ते सगळं ते दुसऱ्यांसाठी चांगलं आहे म्हणूनच करतात ना. जर असं जर चांगलं करत